टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यावर आता भारतीय क्रिकेटच्या इतिहासाला बट्ट्या लावणारी एक घटना पुढे आली आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याच्या आधी कुंबळे आणि विराट कोहली यांच्यामध्ये जोरदार भांडण झालं। यावेळी कोहलीनं कुंबळेंना शिवीगाळ केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कोहलीनं वापरलेल्या अपशब्दांमुळे अनिल कुंबळेचा संताप झाला आणि गेले अनेक महिने सुरू असलेला हा संघर्ष चव्हाट्यावर आला। कुंबळेंनी दिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी आपली नाराजी स्पष्ट शब्दात व्यक्त केली आहे। मी हेड कोच म्हणून काम करण्यावर विराट कोहलीचा आक्षेप होता। विराटला माझी कार्यपद्धती आवडत नव्हती। बीसीसीआयनं याबाबत मला सांगितलं। बीसीसीआयने मध्यस्थी घडवण्याचा प्रयत्न केला, मात्र असं खूप दिवस चालणार नाही। त्यानंतर मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं अनिल कुंबळेनं पत्रात स्पष्ट केलं आहे। भारत पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्यात भारताला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता। पाकिस्तानी संघाची भारतीय संघासमोर लायकी नसताना पाकिस्तानी संघ चॅम्पियन ठरला। परंतु या सर्व प्रकाराला प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कॅप्टन विराट कोहलीचा एकमेकांवर असलेला राग आणि संघर्ष जबाबदार असल्याचं समोर आलं आहे। पीसीएमसी न्यूज रिपोर्ट।